पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर ओढाने सोने वाटे वाहुनिया दूर झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी कुरणांवर शेतात पसरला गुलाल चौफेरी सोनेरी मखमली रुपेरी पंख किती कांचे रंग किती वर तरे तऱ्हेचे इंद्रधनुष्याचे पहा पाखरे चरोनी होती झाडांवर गोळा पहा पाखरे चरोनी होती झाडांवर गोळा कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा. आहा, महेश केळुसकर सरांनी जागतिक कविता दिवसाच्या निमित्तानं आम्ही हा जो कार्यक्रम करतोय, कवितांची मैफल सजवलेली आहे, त्याची सुरुवात इतकी सुंदर केली आहे. सर, तुम्ही आम्हाला बालभारतीच्या पुस्तकामध्ये शाळेच्या वर्गामध्ये नेलत. भारत आंबेंची सायंकाळची शोभा ही कविता आहे. खरंच खरंच आरती, तुम्हाला सांगतो की मी सुद्धा माझ्या त्या जुन्या दिवसांमध्ये गेलो. म्हणजे आताही तुम्ही कविता मला म्हणायला सांगितली सुरुवातीला. जागतिक कविता दिनाच्या शुभेच्छा आपण सर्वांना देऊया पहिल्यांदा. बरोबर. आणि सर्वांना शुभेच्छा रसिकांना मराठी कवितेच्या. आणि ही जी कविता ती सायंकाळच्या वेळेलाच गुरुजी आम्हाला शिकवायचे. इयत्ता 7वीचा वर्ग आमचा. फोंडाघाट माझं गाव. बरोबर. आणि समोर डोंगर पसरलेला आणि हे पिवळं तांबूस ऊन कोवळं वगैरे सगळं पसरलेलं दिसतंय वर्गाच्या खिडकीतनं, बरं का. तर ते दृश्य आणि गुरुजींच्या चालीमध्ये, म्हणजे त्यांनी लावली होती चाली, आता मी तुम्हाला जी म्हणून दाखवली, ते सगळं ना आपल्याला कुठेतरी कवितेचा जो संस्कार आहे तो त्या जुन्या दिवसांमध्ये आहे. खरंय. पहा पाखरे चरोनी होती झाडांवर गोळा कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा. सूर्याला सोन्याचा गोळा म्हटलंय. म्हणजे भारत आंबेंची कल्पना बघा, सूर्य सोन्यासारखा दिसतो ना बुडत असताना, म्हणजे क्षितिजा पलीकडे. तर त्यामुळे त्याला सोन्याचा गोळा. आणि ही माझी वैयक्तिक, माझी स्वतःची खूप आवडती कविता. तुम्ही ही कविता म्हणतानाच तुम्ही तुमच्या गावामध्ये पोहोचलेला होतात, कोकणातल्या. डॉक्टर महेश केळुसकरांची ओळख आपल्या सगळ्यांनाच आहे. कवितेवर त्यांचं जेवढं प्रेम आहे तेवढंच जगण्यावर सुद्धा प्रेम आहे. महेश केळुसकर सरांचे 10 कविता संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत आणि आपण त्यांना वेगवेगळ्या कवितांच्या माध्यमातून ओळखतो. खरं तर फोंडा हे त्यांचं कोकणातलं गाव जरी असलं तरी महेश केळुसकरांचं गाव कवितांचं आहे. आणि त्यांच्या कवितांच्या गावामध्ये अनेक कवी राहतात. अगदी विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर यांच्यापासून ते अगदी नव्या पिढीतल्या सगळ्या कवींना तुम्ही पाहिलेलं आहे सर. आणि म्हणून जागतिक कविता दिनाच्या निमित्तानं आम्ही तुम्हाला बोलवलंय. आणखीन एक कविता मंगेश पाडगावकरांची तुम्हाला जर पाडगावकरांच्या खूप कविता, पाडगावकरांचा आणि माझा खूप जवळचा संबंध होता. आणि पाडगावकर माझ्याशी नेहमी मालवणीत बोलायचे. कारण वेंगुर्ल्याचा, त्यांचा जन्म वेंगुर्ल्याचा, बरं का. बरं, सावंतवाडीमध्ये जिथं पाडगावकरांचं घर होतं तर तिथे आमचे एक मास्तर खानावळ चालवायचे, बरं का. आणि ते विठ्ठल मंदिराच्या पायथ्याशी त्यांचं घर होतं, बरं का, पाडगावकरांचं. एवढा जुना संबंध होता. मग मी मुंबईत आलो 91 साली. मग पाडगावकर पूर्वी आकाशवाणीत काम करायचे, ते प्रोड्युसर होते मोठे. आणि मग युसिसला वगैरे वगैरे. तर आम्ही खूप मैफली अशा बरोबर केलेल्या आहेत. पण त्यांचं जे होतं ना जगण्यावरचं प्रेम, म्हणजे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. आणि त्यांची सगळ्यात माझी ते श्रावणाचं घननिळामधली जी ओळ आहे, बरं का. तर ते गीत एवढं, म्हणजे खळे साहेबांनी त्याला चाल दिली.
त्याची कथा पण सगळ्यांना माहिती आहे, ती परत काही सांगत नाही मी. आणि अगदी ट्रेनच्या उकाड्यामध्ये सुचलेली कविता आहे ती. बरोबर. श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशीम धारा, उलगडला झाडातून अवचित हिरवा मोर पिसारा. पाचूच्या हिरव्या रानामध्ये ते जे आहे ना, पाचूच्या हिरव्या रानी ऊन हळदीचे आले, माझ्या भाळावर थेंबाचे फुल पाखरू झाले. थेंबाचं फुलपाखरू होणं ललाटावर ही जी तरलता आहे ती पाडगावकरांनीच अनुभवावी आणि शब्दांमध्ये उतरवावी. पाडगावकर असं म्हणतात की ज्यांची हृदये झाडांची त्यांनाच फक्त फुले येतात, तेच प्रकाश पिऊन घेतात, तेच ऋतू झेलून घेतात. खरं आहे, म्हणजे फक्त कवींचीच हृदय झाडांची असतात असं नाही, झाडांची हृदय असणारे रसिक सुद्धा लागतात सर. बिलकुल 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 रसिक सुद्धा लागतात. आणि मी तुम्हाला सांगतो की माझं जे म्हणजे योग लागतो आयुष्यामध्ये चांगली माणसं भेटणं, तर मला असे गुरु माझे वसंत सावंत. तर ते सावंतवाडीत मी ज्यावेळी म्हणजे माझं हायस्कूलचं पण शिक्षण तिथे झालं आणि महाविद्यालयीन शिक्षण, तर सावंत सर आम्हाला मराठी शिकवायलाच होते. योग बघ आरती की ते आमच्या गावचे कोंडाघाटचे वसंत सावंत. आणि त्यावेळी त्यांचा स्वस्तिक नावाचा कविता संग्रह आला होता आणि ते एकदम टॉपला होते. आणि आमच्या दृष्टीने म्हणजे कविताच्या लोकांच्या दृष्टीने ते आयकॉन ना. बरोबर. आमच्या सावंतवाडी सारख्या टाउन वसंत सावंत म्हणजे त्यावेळी आमचे अमिताभ बच्चन होते त्यावेळी. हो. आणि सर काय कविता म्हणायचे. बैल नावाची कविता होती. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून दुरकत फिरणारा एक कलंदर बैल, ओल्या रंगाचा वशिंड घोळवीत बाहुबल अजमावणार त्याची चाल, माझ्या शक्तीचा सम्राट बैल. असं ते म्हणजे शेतकरी होते ना त्यांचे वडील, त्यांचे शब्दांवरचे आघात आणि पूर्ण आणि सात्विक कविता लिहिली. भारतीय संस्कृतीचं खरं दर्शन आणि गावातलं जे देशी कविता म्हणतो ना आपण हल्ली, जे देशी कविता, देशी साहित्य वगैरे जो शब्दप्रयोग, ती कविता लिहिणारे, देशी कविता लिहिणारे वसंत सावंत होते. आणि त्यांचे संस्कार आमच्यावर झालेले आहेत. निसर्ग असा तरल लिहायचे की पाण्यावरती झाडे आणि झाडांवरती पाणी. बघा, म्हणजे आता मोती तलाव आहे सावंतवाडीमध्ये, त्या मोती तलावाच्या काठावरती झाडं जी आहे बरं का, त्याची प्रतिबिंब पाण्यात पडतात आणि वाटतं की झाडांवर पण पाणी आहे. बघा काय कवीचं म्हणजे काही प्रतिमा. त्या तळ्याला आम्ही रोज संध्याकाळी फेऱ्या मारायचो आणि लोक आम्हाला वेड्यात काढायचे बरं का. काय वेड्यासारखे फिरतात ते दोघच जण फिरतात बघ ते खय बघित चालले वगैरे असं. आता मालवणीमध्ये आमच्या आम्ही ते तळ्याकाठी येऊन बसायचो आणि कवितेच्या गोष्टी करायचो. तिथे केशवसुतांचा आंबा म्हणून प्रसिद्ध आहे बरं काय. मीठ सरांनीच ती मीठ निर्माण केली आणि ती पसरवली. तर तिथे तुतारीचं एक स्मारक पण केलंय सरकारनी. आणि तिथे सावंतवाडीत खूप पूर्वीपासून कवितेचं वातावरण आहे. तर तिथे मला हे सगळं पाण्यावरती झाडे आणि झाडांवरती पाणी, तळात कोठे झुळझुळू गोकुळ, मलाच फुटती गाणी. क्या बात आहे. खरंय सर, ही जी गाणी फुटणं जे आहे ते कोकणाच्या मातीत सगळीकडेच आहे. तुम्ही केशवसुतांचा उल्लेख केलात. ब्राह्मण नाही हिंदूही नाही नमी एक पंथाचा, तेच पतित की जे आखडती प्रदेश साकल्याचा. मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे. केशवसूत आद्य कवी आहेत. त्याच्याबरोबरच विंदा करंदीकरांची कविता मराठीमध्ये क्रांती घडवणारी कविता आहे. तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं की कविता ना हा खरंच म्हणले त्यांनी साकल्याचा प्रदेश जो म्हटलाय तो आखडणारे जे लोक असतात सध्या असं दिसतंय वातावरण जगातच. म्हणजे केवळ इकडे नाही, जगभर. म्हणजे हे जे सगळी हिंसा आहे किंवा जे सगळं भांडण मारामाऱ्या आणि सगळं, हा प्रदेश तुम्ही साकल्याचा प्रदेश हा तुम्ही आखडता आणि ते बरोबर नाही. आपण कसं आहे, ज्ञानेश्वरांनी विश्वासाठी हे विश्वची माझे घर, बरोबर. आणि
आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे असं माऊलींनी म्हटलं बरं का. कविता, जागतिक कविता दिन आपण का साजरा करतो? कारण प्रदेश साकल्याचा तो आखडू नये म्हणून, मौखिक कवितेची परंपरा चालू राहावी म्हणून, आणि हे जे काही वाग्यज्ञ आहे तो सर्वसामान्य लोकांपर्यंत सारखा पोचत राहावा, हा आपला प्रयत्न असतो ना. म्हणून विंदा करंदीकरांसारखे कवी सुद्धा जे होते, ज्यांनी ज्ञानपीठ सन्मान मराठीतला मोठा मिळाला, हा केवढा मोठे कवी होते. त्यांचं मी अलीकडे चरित्र लिहिलं आरती, आणि ते लिहित असताना मला असं जाणवलं की विंदांनी किती वेगवेगळ्या पातळीवर, म्हणजे तत्वज्ञानात्मक सुद्धा त्यांचा एवढा अभ्यास आणि व्यासंग होता आणि विचार केला होता त्यांनी. आणि अष्टदर्शने हे त्यांचा जो कविता संग्रह शेवटी त्यांनी लिहिला, त्याच्यासाठी तो ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना मिळाला. पण बऱ्याच लोकांना हे माहित नाही की विंदांनी, म्हणजे त्यांचं जे पोंभुर्ले नावाचं गाव, ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुका आहे, तिथले विंदा मूळचे बरं का. लहानपणी खूप कष्टात वगैरे दिवस काढले आणि मग कोल्हापूरला जाऊन वारावर शिकले विंदा वगैरे. तर त्या सुद्धा अनुभवांच्या खूप कविता आहेत त्यांच्या, ते सगळं मी सांगत बसत नाही. पण त्यांची मालवणी मधली एक कविता मला आज वाचायची आहे. कारण बोली भाषांमधल्या कवितांना संवर्धन करणं जागतिक कविता दिनाच्या निमित्ताने हा एक पण आपला, बरोबर, देणाऱ्याने देत जावे ही नेहमीच आपण ऐकतो. पण ही मालवणी लोकांना माहित नसेल की बऱ्याच की विंदा मालवणी कविता लिहायची. म्हणजे आम्ही वगैरे, विक्रू नेरुरकर नावाचे एक कवी होते, धर जिल्हा घराची आठव रे, पाच तरी रुपये पाठव रे, अशी त्यांनी गाणी लिहिली. कोणी, त्या ह्यांनी, विक्रू नेरुरकरांनी. पण मला असं आढळलं की अरे, हा एवढा मोठा कवी, विंदांची मालवणी कविता मला त्यांच्या त्या संग्रहांमध्ये आढळली बरं का. आणि म्हटलं की हे आपले कवी आहेत. तर चेडवा येगो माझ्या घरी, तुमची ही डायरी पण खूप सुंदर आहे. अरे खूपच. याच्यात मी मोठ्या कवींच्या कविता सगळ्या लिहित असतो. हे तुमचं मोठेपण आहे. माझी कविता एकही नाही याच्यामध्ये. या सगळ्या विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, अशा मोठ्या कवींच्या कविता या डायरीमध्ये आहेत. तुमची कविता पण आपण ऐकणारच आहोत. पण आधी विंदा बघा. विंदा काय, चेडवा म्हणजे मुली, चेडवा म्हणजे एक सुंदर तरुणी वयात येणारी आहे. तिला हा मुलगा आपल्या घरी बोलावतोय आणि तू काय आहे माझ्या घरी ते सांगतोय. किती गोड आहे बघा. चेडवा ये गो माझ्या घरी, चेडवा ये गो माझ्या घरी, जाम कंदने आड भरलीने आंबो पाना परी गो, आंबो पाना परी, चेडवा ये गो माझ्या घरी, चेडवा ये गो माझ्या घरी. रिदम बघा काय आहे. खरंय. आता पुढे म्हणतात, फुलावळीची माझ्या परसाची जमीन दडवतात पुरी गो, जमीन दडवतात पुरी, चेडवा ये गो माझ्या घरी. आणि मळो मुराडता आंबे मोहर डुलता, मळो मुराडता आंबे मोहर डुलता, घमघमता मग दरी गो, घमघमता मग दरी, चेडवा ये गो माझ्या घरी. आणि दर्या गरजता ऐकूक येता, दर्या म्हणजे समुद्र, बरोबर, तो तर अगदी विंदा समुद्राच्या काठाकडे त्यांचं घर होतं. दर्यो गरजता ऐकूक येता, गाता तालावरी गो, गाता तालावरी, चेडवा ये गो माझ्या घरी, चेडवा ये गो माझ्या घरी. किती ना समुद्राचा, सगळ्या आंब्याच्या घमघमाटाचा, सगळे ध्वनी आहेत, गंध आहे, सगळ्याची अनुभूती येते. कविता अशीच. महेश सर, तुमचं तेच वैशिष्ट्य आहे की जेव्हा तुम्ही एखादी कविता समरसून सादर करता तेव्हा ती कविता खरं तर कळते. म्हणजे मी ही जर वाचली असती कविता तर मला इतकी अनुभूती त्याची आली नसती. आणखीन कोणती कविता अशी तुम्हाला सादर करावीशी वाटते? खरंच मला ना आता खूप कविता, आता विंदा करंदीकर हे जे मोठे ते परफॉर्मिंग पोएट, हो, विंदांचं धोंड्या नावी ज्यांनी सादर करताना ऐकलंय, किंवा विंदा ते आतताई अभंग सादर करायचे. विंदा पाडगावकर आणि बापट ह्यांचा जो कार्यक्रम काव्य वाचनाचा होता, काव्यदर्शन, ते महाराष्ट्रात त्यांनी सुरू केलं ते पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात. त्यापूर्वी होती काव्य गायनं होत होती, पण ह्या तिघांनी ना मराठी कविता ही, तरी काही दिलीप पुरुषोत्तम चित्रेंसारखे कवी म्हणत असले की यांनी बघे बनवले वगैरे, तर मला काय ते वाटत नाही तसं बघे बनवले वगैरे. कारण कसं आहे, या निमित्ताने मी सांगू इच्छितो की
असं काही हे नाही. बघे कसं दर्जेदार कविता दर्जेदार पद्धतीने दर्जेदार कवींनी जर सादर केली तर बघे बनवले असं कसं म्हणता येईल, बरोबर नाही का? तुम्हाला सादर करता येत नसेल तर गप्प बसा, त्याला काय इलाज नाही आमचा, राईट? पण आता बघा, माऊलींनी पैसाच्या खांबाला टिकून ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबा आदरे लेखक उजाहाला त्यांनी लिहून घेतली, बरोबर, म्हणजे सांगितली. त्याच्यानंतर आपल्याला तुकाराम महाराज हे कीर्तनामध्ये अभंग म्हणायचे आणि मग ते लिहून घ्यायचे, बरं का? त्यांची गाथा तयार झाली. कबीरा खडा बाजार में, अच्छा, स्ट्रीट पोएट. अरे कबीरा दोहे म्हणायचे एक तारी घेऊन, आकाश पांघरोनी जग शांत झोपले हे, घेऊनी एक तारी गातो कबीर दोहे, असं म्हटलेलं आहे. आणि कबीर हे सगळे ना, म्हणजे चांगली पोएट्री, चांगलं कविता ही सादरीकरण असं ते करायचे. तसं मला एक कविता मी तुम्हाला सांगतो, म्हणजे पूर्वीपासूनच रामदास स्वामींचं छत्रपती संभाजी महाराजांना एक पत्र आहे, बरोबर. तर त्याचा बघा मीटर कसा होता. आणि मना सज्जना भक्ती पंथेची जावे, हरी श्री हरी पाविजे तो स्वभावे, जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. असं म्हटल्यावर तुम्ही एकदम त्या काळात पोचता की सगळ्यांचा आवडता मीटर आहे. भुजंग प्रयात वृत्त आहे, बरोबर. हे यमाचा असं, म्हणजे भुजंग प्रयाती यये 4 वेळा असं गुरुजी आम्हाला शिकवायचे. आता कोण वृत्तामध्ये लिहितच नाही आणि कोणाला काय माहित पण नाही, बरं का? तर ही कविता, अखंड सावधान असावे, दुश्चित्त कदापि नसावे, तजवी जा करीत बसावे एकांत स्थळी. बघा, रामदास स्वामींचं मीटर आहे. आणि पुढे काय म्हणताय, लोकांना हे माहित नाही की हे रामदास स्वामींनी लिहिलंय. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांची सलगी देणे कैसे असे. हा म्हणजे उपदेश केलेला आहे रामदास स्वामींनी छत्रपती संभाजी महाराजांना. पण सर, हे आता शिवाजी महाराजांची कितीही चित्र बघितली किंवा चरित्र आपण वाचलं तरी सुद्धा हे अगदी कमी शब्दामध्ये रामदास स्वामींनी त्यांची थोरवी सांगितलेली आहे. महाराजांचं चित्र उभं राहतं की महाराज कसे चालत होते, कसे बोलत होते. बघा, तुमच्या समोर शब्दांनी पेंट केलं एक व्यक्तिचित्र. कवी पूर्ण विश्व निर्माण करू शकतो तुमच्या समोर. आता तुम्ही खूप कवींची नावं घेताय, अगदी ज्ञानेश्वरांपासून तुकाराम, रामदास स्वामी, मराठी मधले ज्ञानपीठ विजेते कवी कुसुमाग्रज, आणि कुसुमाग्रजांच्या अनेक कविता आपण नेहमी रिसाइट करत असतो, म्हणत असतो, आणि त्या ऐकताना त्या भाषेचं, त्यांची प्रतिभा आपल्याला कळते. माझं भाग्य आहे की आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मी ज्यावेळी काम करत होतो आरती, त्यावेळी एक दिवशी मला तात्यासाहेबांची मुलाखत घेण्याचा योग आला, कुसुमाग्रजांची, बरं का. आणि खरं म्हणजे मुलाखत घेणार होते दुसरे गृहस्थ, बरं का. पण ते आयत्या वेळी त्यांनी कच खाल्ली आणि मी काहीतरी 2 ओळी म्हणत होतो, स्टुडिओ मध्ये रेकॉर्ड करत होतो. तर ते म्हणाले की तुम्हीच का नाही बोलत, तुम्हाला जे काय माहिती आहे ते. मला एकदम दडपण आलं होतं, पण एवढे मोठे कवी वाचलेलं होतं, बरं का. आणि इतका मोठा कवी, माणूस म्हणून पण किती मोठे होते ते, की मला धीर दिला त्यांनी, पाठीवर हात ठेवला आणि तुला काय जे कुसुमाग्रजांबद्दल माहिती आहे ते विचार, मी सांगतो वगैरे. आणि काय ते त्यांनी कविता त्यावेळी म्हटल्या होत्या वगैरे. त्यांची एक कविता आहे, हा चंद्र नावाची, माझी खूप आवडती कविता आहे. त्याचं मीटर आहे ना ते इतकं असं, म्हणजे असं काय म्हणू आपण, वेल्हाळ. त्या चंद्राचे या चंद्राचे मुळीच नाही काही नाते, त्या चंद्रावर अंतरिक्ष यानात बसोनी, माकड मानव कुत्रा यांना जाता येते. या चंद्राला वाटच नाही, एक नेमके ठिकाण नाही, हाही नभाचा मान करी, पण लक्ष मनांच्या इंद्रगुहातून भटकत राही. बघा,
ही कविता मी म्हणतोच सगळी, कारण हे लोकांच्या आवडीचा विषय आहे. चंद्र. नटखट मोठा ढोंगी सोंगी लिंबोणीच्या झाडामागे केव्हा लपतो मुलाप्रमाणे, तीन स्तनांच्या दरेत केव्हा चुरून जातो फुलाप्रमाणे. कवींचा चंद्र आहे. भग्न मंदिरावरी केधवा बृहस्पती सम करतो चिंतन, कधी बावळा तळ्यात बुडतो थरथर कापत बघतो आतून, तटघुमटावर केव्हा चढतो, कधी विदूषक पाणवट्यावर घसरून पडतो, कुठे घराच्या कौलारातून उतरून खाली शेजेवरती, तिथे कुणाची कमल पापणी हळूच उघडून नयनी शिरतो, कधी कुणाच्या मुक्त मनस्वी प्रतिभेसाठी द्वारपाल होऊन जगाच्या रहस्यतेचे दार उघडतो. आणि शेवटी म्हणतात कुसुमाग्रज, अशा बिलंदर अनंत फंदी या चंद्राचे त्या चंद्राशी कुठले नाते, त्या चंद्राशी कुठले नाते, त्या चंद्रावर विज्ञानाची शिडी लावणी शास्त्रज्ञांना चढता येते, रसिक मनांना या चंद्राला पळभर केव्हा झळात वा डोळ्यात केवळ धरता येते. तुम्ही ही जी कविता सादर करत होतात ना, तर मला अंतराळवीर सुनीता विल्यम्स आठवली. आणि कितीतरी अंतराळ संशोधन एवढं सगळं तांत्रिक असताना सुद्धा ती जेव्हा सांगते की मी माझ्या यानाच्या खिडकीतून पृथ्वीकडे बघते, तेव्हा माझा तो जो अनुभव असतो तो विलोभनीय असतो. आणि सुनीता विल्यम्सनी अंतराळात जाऊन तो अनुभव घेतला. तुमच्यासारखे कवी इथे बसून हा अनुभव स्वतः घेतात, आम्हाला पण देतात. आणि सुनीता विल्यम्स पण मला एक अशी महाकवयित्री मी म्हणतो, लोकांना अतिशयोक्ती वाटेल. बरोबर. कारण आमच्या हृदयामध्ये म्हणजे ही आम्ही लिहितो शब्दांमध्ये, चंद्र वगैरे बघतो, ही अंतरिक्षामध्ये किती दिवस होती आणि तिने काय तिथे अनुभव घेतला, तो अनुभव आणि ज्या जिद्दीने ज्या धैर्याने तिने भारतभूमीचं नाव असं रोशन केलं. आम्हाला सगळ्यांना कविता लिहिणाऱ्या आणि ह्या चंद्रावर कवितेतल्या चंद्रावर प्रेम करणाऱ्या लोकांना सुद्धा सुनीता विल्यम्सचा तो चंद्र आहे, तो सुद्धा आम्हाला खूप म्हणजे असा अभिमानास्पद आहे तिचं काम ते. आणि मला तुम्हाला विचारायचं आहे की एखादा अनुभव जेव्हा कवी घेतो आणि तो अनुभव त्याच्या मनामध्ये कुठेतरी झिरपत राहतो आणि कधीतरी अचानक कविता सुचते, म्हणजे तर तुमचा अनुभव काय आहे? तुम्ही कविता कशी लिहिता, कशी सुचते तुम्हाला कविता? मला ना आता हे लोक म्हणतील की हे नेहमीच असं हे कवी लोक सांगतात की कविता काही सुचते कशी सांगता येत नाही, पण खरंच आहे. कारण कवितेच्या जन्मावेळी जन्मदात्री बेहोश असते असं ग्रेसनी म्हटलेलं आहे. कवीला सांगता येत नाही, कारण तो त्या ट्रान्समध्ये असतो, तंद्रीत असतो. बरं का, तो नंतर आपण काय शब्द जुळवून लोकांच्या समाधानासाठी नाही असं असं सुचली मला कविता, अमुक झालं तमुक झालं वगैरे काहीतरी स्टोरी आम्ही सांगतो. खरं सांगायचं म्हणजे हा जागतिक कविता दिनाच्या निमित्ताने सांगायला हरकत नाही की तशी कवितेची व्याख्या कुठलीही ही अंतिम नाही. खरंय. बरं का, तुमचा अनुभव वेगळा, माझा अनुभव वेगळा, त्यांचा अनुभव वेगळा, तर आपापल्या पद्धतीने लोक शब्दांमध्ये तो उतरवण्याचा प्रयत्न करतात. आणि कविता ना ही महसूस करण्याची गोष्ट आहे, जाणवून घेण्याची आणि जाणवून देण्याची. बरं का, हे जे आपण करतो हे बाह्य उपचारात्मक झालं, पण तो जो अनुभव आहे ना, आणि माऊलीने जसं म्हटलं ये हृदयी ते हृदयी राहत, हे पाहिजे कवितेकडे. बरं का, माझा अनुभव असाच आहे. मी जेव्हा असं मगाशी म्हटलं की माझी एक छोटीशी कविता आहे तळ्याकाठची, मोती तलावकाठची. तर ती मला त्या तळ्याकाठीच सुचली खूप वर्षापूर्वी. मी कॉलेजमध्ये होतो त्यावेळी, पण अगदी लोक कवी संमेलनामध्ये अजूनही ती म्हणण्याची फरमाईश करतात. आता हे काय असतं, सगळ्यात कविता काय परत परत म्हणा असं लोक म्हणत नाही, पण एखादी कविता म्हणतात की तुम्ही म्हणा, जसं झिंझिनाट फेमस आहे, तर ते शेवटी आपण म्हणू थोडस. पण तळ्याकाठची कविता तुम्हाला सांगतो की तिळफुलांच्या शेताचा हे मौसम असतो, तिळफुलांचा मौसम. तिळफुलांच्या शेतात तू हात घेतलेस हातात, प्रेम कविता आहे कॉलेजच्या दिवसांमध्ये. आणि ते जे धुकं आहे ना, ते सकाळच्या वेळी त्या मोती तलावावर असं पसरतं ना, आणि ते असं एक स्वप्नील वातावरण तयार होतं. तर त्या तळ्यामध्ये ती अंघोळ करायला चाललेली आहे. बरं का, आणि
हा अनुभव कवितेत उतरतो आहे. तो असा उतरला आहे की तिळफुलांच्या शेतात तू हात घेतलेस हातात, हल्ली रोज सायंकाळी पक्षी अनोळखी गाणी गातात. हा, ती मुलगी म्हणते. हा, तिळफुलांच्या शेतात तू हात घेतलेस हातात, हल्ली रोज सायंकाळी पक्षी अनोळखी गाणी गातात. मी नाहताना झाडांनी पाहू नये म्हणून काल मी धुक्याच्या वाटेने तळ्यावर गेले. हा, म्हणजे हे जे आहे ना, झाडांनी पण पाहू नये, मुग्धता आणि त्याचे ते लज्जा सौंदर्य जे आहे, त्यातली जी गंमत आहे आणि त्यातली जी काय म्हणू आपण एक अशी वेगळीच हे आहे, म्हणजे सगळ्या देहबुद्धीच्या पलीकडचं आहे, बरं का. मी नाहताना झाडांनी पाहू नये म्हणून काल मी धुक्याच्या वाटेने तळ्यावर गेले. उतरले पाण्यात मध्येच लक्षात आले, थेंबात थेंबात तुझे गहिरे लबाड डोळे हळूवार मिसळले. उतरले पाण्यात मध्येच लक्षात आले, थेंबात थेंबात तुझे गहिरे लबाड डोळे हळूवार मिसळलेले. तिळफुलांच्या शेतात तू हात घेतलेस हातात, तेव्हापासून साखर झोपेत माझे रातांबी ओठ उगाचच हुळहुळतात. हो, रातांबी ओठ. अरे, मराठी साहित्यामध्ये जास्वंदी ओठ 10 लाख आहेत, डाळिंबी ओठ 50 लाख आहेत, रातांबी ओठ एकच आहे माझ्या कवितेमध्ये. तेव्हापासून साखर झोपेत माझे रातांबी ओठ उगाचच हुळहुळतात. काल रेशमी तोरण विणताना कशी कोण जाणे रंग विसरून गेले. आठवले तुझे स्पर्श पिवळ्या रेशमी तिळफुलातले आणि माझे पंचप्राण सुगंधित तोरण झाले. तिळफुलांच्या शेतात तू हात घेतलेस हातात, पावसाळा दूर आहे अजून, पण मोर नाचू लागले तेव्हापासून माझ्या हिरव्या रानात, मोर नाचू लागले तेव्हापासून माझ्या हिरव्या रानात. तुम्ही इथे येणार तेव्हापासून आमच्याही मनामध्ये मोर नाचू लागलेले होते. आणि तुम्ही जे म्हणालात ना सर, की तुम्ही जेव्हा कविता सादर करता तेव्हा मला त्या तळ्याचं धुकं दिसतं, तिथे कोणते पक्षी गात असतील ते ऐकू येतात, स्पर्श होतो वाऱ्याचा, अशी सगळ्या पंचेंद्रियांना सुखावणारी अशी ही कविता आहे. तुम्ही कविता म्हणताना मला बाभा बोरकर सुद्धा आठवले. बऱ्याच कवींच्या आठवणी निघतायत आणि बाभा बोरकर तर गातच कविता त्यांना सुचायची असं म्हणतात. बाभा बोरकरांची तुम्ही आठवण काढली आरती. बाभा बोरकरांना आम्ही आबा म्हणायचो. बरं. आणि मला खरं म्हणजे कवी म्हणून पहिली ओळख ज्याला म्हणतो आपण, आयडेंटिटी देणं किंवा रेकग्नाइज करणं, ओळखणं, तर ह्या आमच्या बाभा बोरकरांनी हे माझ्या पाठीवर हात ठेवला, आशीर्वाद दिले पहिल्यांदा. पोएट बोरकरांनी. त्यावेळी मी 19 वर्ष माझं वय होतं आणि माझ्या खिशात फक्त एकच मालवणी कविता होती, बाळगोनी मालग्या. आणि मी त्या आमच्या कोजागिरी कवी संमेलन आमचे गुरु भरवायचे, आम्ही कार्य करते. तर ते आरपीडी हायस्कूलचं पटांगण वगैरे आम्ही सगळं झाडलं, दाजमं वगैरे टाकली, आम्ही पण दाजमावर बसलो आणि त्या शाळेच्या व्हरांड्यामध्ये बाकीबाब बोरकर अध्यक्ष कवी संमेलनाचे, आमचे वसंत सावंत सर आणि आमचे ते एच.व्ही. देशपांडे सर आणि तुकाराम नाईक सर वगैरे असे 4-5 लोक, बरं का. आणि एक नंबर येतोय. माझा नंबर जवळजवळ शेवटी लागला, कारण कार्यकर्ते ना आम्ही, कवितेचे कार्यकर्ते. तर बोरकरांनी मला कविता म्हटल्यावर परत बोलावलं. मी पायऱ्या उतरत होतो व्हरांड्याच्या, त्या मला परत बोलून घेतलं. अंगाय रे पुता अंगाय, ते कोकणीत असं बोलायचं मधून. आम्ही आल्यावर असं लोकांना सांगितलं की कवी आहे असं म्हणाले नाही ना, याच्यात कवी हा चांगला कवी होण्याच्या खूप शक्यता आहे असं लोकांना त्यांनी सांगितलं बोरकरांनी. आणि म्हणाले जा पुन्हा मधू तुका आशीर्वाद असा. मला काय ओळख नाही, देख नाही, काय नाही वगैरे, पण ती कविता त्यांना त्यावेळी, आणि त्यांच्यासारख्या माणसाचा हात पाठीवर पडणं, त्यांची एक कविता आहे माझी आवडती, ती श्रोत्यांना पण आवडेल. खूप गाजलेली कविता आहे, इंद्रदिनांचा असर सरेना. आणि आबा बोरकर उभे राहिले ना स्टेजवर, उंची त्यांची फारशी नव्हती, पण त्यांचा जो एक असा रुबाब होता ना कवी म्हणून. आणि आपण पोएट बोरकर आहोत हे ते बरोबर सांगायचे, म्हणजे जाणून द्यायचे. शॉल वगैरे घ्यायचे, डोळ्यामध्ये सुरमा असायचा, केस मागे वळवलेले काळेभोर हे, आणि असे छानपैकी नजरेमध्ये त्यांच्या संपूर्ण अशी एक धुंदी म्हणतो ना, कवितेची धुंदी असायची. आणि मग अनुनासिक स्वरामध्ये बोरकर गायला सुरुवात करायचे. कसं करायचे थोडस सांगतो. इंद्रदिनांचा असर सरेना नावाची कविता आहे. तुम्ही गाऊन दाखवणार. इंद्रदिनांचा असर सरेना,
थोडं अनुनासिक म्हणायचे बोरकर. इंद्रदिनांचा सरसरेना विसरू म्हणता विसरेना, इंद्रदिनांचा सरसरेना विसरू म्हणता विसरेना, चंद्रमदिर जरी सरल्या घडित्या, चंद्रमदिर जरी सरल्या घडित्या, स्वप्नांची लय उतरेना, स्वप्नांची लय उतरेना, कचचंपक गेलीस फेकुनी दळत्यांचे पण उघडेना, दवात भिजते जरी अहर्निश गंधाची लय उतरेना, विसरू म्हणता विसरेना, विसरू म्हणता विसरेना, तरुशिखरे अन घुमट उजळता सांध्य सनईच्या प्रहराला, कोळिष्ट कही कनक जळाने भिजुनी येता बहराला, शरऋतल्यागत सयाली तुझ सासरच्या जलभरणाची, अभिर गुलाल बुक्याच्या घडीला झडता सरमम कवनाची, स्वप्नांची लय उतरेना, स्वप्नांची लय उतरेना. अशी चढत जाते आणि आपण असं त्याच नशेमध्ये राहतो अक्षरशः. बोरकरांनी आयुष्यभर अशा म्हणजे लय तर होतीच, अंगभूत लय होती, आणि काय काय म्हणतो ना आपण वरून घेऊन आलेले लोक असतात प्रतिभा. बोरकर हे वरूनच प्रतिभा म्हणजे बॉर्न पोएट होते. जसं हे कोकणातले कवी आहेत तसं मराठी कवितेला सर म्हणजे वेगवेगळ्या भागांमधले कवी आहेत. कवी अनिल आहेत, नाधो महानोर शेतकऱ्याची कविता आहे, मम देशपांडे फिरलो पण गेली ना उदासी घेणारे मम देशपांडे. अंतरिक्ष फिरलो पण गेली ना उदासी. काय काय कवितेची लाईन म्हणतो आपण ना, असं लिहिणारे फार कमी कवी आहेत. तसं तुम्ही नारायण सुर्वेंची मगाशी आठवण काढली होती, भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. हा म्हणजे आणि सारस्वतानो गुन्हा करणार आहे म्हणणारे नारायण सुर्वे ते परभणीच्या ज्यावेळी अखिल भारतीय संमेलनाचे अध्यक्ष झाले मराठी संमेलनाचे, तेव्हा त्यांचे सत्कार व्हायचे गावोगाव. कवीचं हृदय बघा. नारायण सुर्वे हे रस्त्यावर पडलेलं मूल उचलून गंगाराम सुर्वेनी घरी आणलं, त्यांचं पालन पोषण केलं आणि पुढे ते नारायण सुर्वे झाले. आपल्याला मिळालेल्या शॉली ह्या माणसाने सगळ्या मुंबईच्या फुटपाथवर झोपणारे जे लोक असतात, ते थंडीचे दिवस होते ते त्या ह्याच्यामध्ये फक्त एक शॉल त्यांनी स्वतःला ठेवली. मला माहिती आहे ही गोष्ट, कारण त्यातल्या काही शाली त्यांनी आपल्या जवळच्या कवींना खांद्यावर घातल्या होत्या. त्यातली एक शॉल नारायण पेडणेकरांना आणि एक शॉल मला पण माझ्या खांद्यावर पडली होती. मोठा प्रसंग होता तो आणि माझ्या दृष्टीने खूप भरून आपण म्हणतो ना हृदय. त्यावेळी मला कळलं की ह्या माणसाने सगळ्या शॉली त्या वाटून टाकलेल्या आहेत त्या लोकांना, ऑर्फन लोकांना. कवी असा असतो, कवी असा असतो, कृतिशील पाहिजे ना. नारायण सुर्वे असे होते. आणि भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली म्हणणारा, पण त्यांनी ना जे माझे विद्यापीठ वगैरे लिहिलंय ते सुद्धा ना आजही लोकांनी वाचलं पाहिजे आणि कळेल की काय कामगार कसा क्रांतिकारक कवी होता तो. बरं का, आता अशी कविता थोडी नाही लिहिली ना. तुमच्याशी बोलताना कवी केशवसूत स्मारकामध्ये मालगुणच्या एक दालन आहे आणि त्याच्यात नारायण सुर्वेंची कविता आहे की आम्ही आमचं इमान कसं विकलं नाही. तर कवीच्या बद्दल जेव्हा बोलतात तेव्हा हे सगळ्यात मोठं असतं ना सर, की कवी जगण्यामधलं इमान त्याचं कसं राखतोय. कवी जावेद अख्तर साहित्य संमेलनांमध्ये किंवा जेव्हा जेव्हा मराठी भाषेचे मेळावे भरतात तिथे सांगतात की तुम्हाला मराठी साहित्याला कवयित्रींची सुद्धा मोठी परंपरा आहे आणि संत मुक्ताईचं ते उदाहरण देतात. त्याच्यानंतर बहिणाबाईच्या कविता तर आपण अक्षरशः जगण्याचं तत्वज्ञान म्हणून वापरतो. म्हणजे तसंच इंदिरा संतांची सुद्धा मला आठवण झाली की समोर एक झाड आहे, त्याचे आणि माझे नाते आहे, वाऱ्याची एकच झुळूक दोघांमधून जाते आहे. म्हणजे तुम्ही जे मगाशी वैश्विक भान म्हणत होतात ते याच्यामध्ये आहे. तुम्ही कुठलीतरी कविता शोधता. मी शोधतोय आहे ना कविता, म्हणजे हे आठवणीतल्या कविता. आता हे जे संपादन आहे ना, हे संपादन कोणी केलंय तर ह्या 3 लोकांनी 4 लोकांनी, म्हणजे राम पटवर्धन सत्यकथेचे संपादक, नंतर रमेश तेंडुलकर
आणि दिनकर बर्वे आणि पद्माकर महाजन ह्यांनी 1993 साली आठवणीतल्या कविता, जुन्या ज्या पाठ्यपुस्तकातल्या कविता होत्या ना, त्याचे हे 3 भाग, हे तिन्ही भाग माझ्याकडे आहेत बरं का. तर त्याच्यातलं एखादं जुनं बघूया असं मी शोधत होतो. कारण ह्याच्यामध्ये ना मगाशी रामदास स्वामींनी जे संभाजी महाराजांना, छत्रपती संभाजी महाराजांनी जे पत्र लिहिलं, वाचून दाखवलं मी, ती सुद्धा ह्याच्यातच सापडलं मला बरं का. ह्याच्यामध्ये ना आरती कशासाठी हे लोकांकडे पाहिजे, नवीन कवींकडे सुद्धा, की याच्यामध्ये मराठीतली सगळी वृत्त आहे बघा. हा आता अन्योक्ती नावाचा एक अलंकार बरोबर आहे. तर ही कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी लिहिलेली अन्योक्ती आहे, 4 ओळी आहे. सिंह अन्योक्ती ह्याचं हे आहे, सिंहाला उद्देशून, पण ते दुसऱ्याला ती लागू पडते. मेघांच्या गर्जनेने खवळुनी वरती सिंह पाही स्वभावे, काका त्वांभी ती सारी त्यजुनी तरुवरी मांस खंडास खावे. जो उन्मत्ता गजांच्या खरतर नखरी ओढुनी मस्तकाते, धाला रक्ता पिऊनी नच मृत पशुच्या इच्छितो तो कोणाते. आता हे ह्याच्यामधून जे सांगितलं जातं ना ते काव्य असतं. म्हणजे कविताना हे नुसती वर्णनात्मक लिहिणारे खूप असतात. बरोबर. आता समजा ही समोर खुर्ची दिसते किंवा हे टेबल आहे, याचं जसंच्या तसं वर्णन करणं याच्यामध्ये काही काव्य नाही. हो, जसं आपण म्हणतो की हुबेहूब चित्र काढलं, तसं नाहीये. नाही ना, चित्रकाराची अनुभूती त्याच्यात कळली पाहिजे. तुमच्या प्रतिभेचं काय हे आहे, तुम्ही ते कसं त्याला रूपक काय देता, किंवा त्याला त्याच्या मागे मीत काय आहे, किंवा कुठला अलंकार वापरता तुम्ही त्याच्यासाठी, आणि बिटवीन द लाईन्स काय, बरोबर, त्याचा आशय महत्वाचा, विषय महत्वाचा नाही. त्यामुळे मला कधी कधी हसू येतं, काय लोक अमक्या विषयावर कविता लिहा वगैरे आपण वाचतो, असाइनमेंट दिली जाते. अमक्या विषयावर लिहिता येतं, पण ते पद्य असतं, दॅट इज नॉट पोएम. पद्य लिहिणारे खूप असतात. म्हणून केशवसुतांनी म्हटलंय की कविता जर लिहिणारे 100 99 ती आकाशाची वीज आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. कविता ही आकाशाची वीज आहे आणि ती धरू पाहणारे 99% जळून जातात असं म्हटलेलं आहे बरं का. तेवढं तुम्हाला असेल जर तुमची मनस्वी हे काही पॅशन म्हणतो आपण त्याला अलीकडच्या भाषेत, तर तशी असेल तरच कवितेच्या वाटेला जावं. बरोबर. कवितेच्या वाटेला या माझ्या अजाण कवितेच्या वाटेला जाऊ नका, त्या आहेत तिच्या नागमोडी स्वभावातून स्फुरलेल्या, मोडून पडाल असं आरती पूर्वी लिहून ठेवलं. आणि ती अगदी कवीची आतून आलेली अशी भावना आहे. तर आज जागतिक कविता दिन आहे. विल्यम वर्ड्सवर्थ, पाब्लो नेरुदा यांच्या सुद्धा कविता आता सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचत असतात की तुम्ही झाडांची पालवी खुडू शकाल, पण तुम्ही वसंताचं येणं थांबवू शकत नाही असं पाब्लो नेरुदा म्हणतो. किंवा तुम्हाला जर एखादा रंग चढवावा असा वाटत नसेल किंवा तुम्ही तेच जर करत असाल तर तुम्ही मरताय हळूहळू असा इशारा कवी देतो. पण तुम्हाला काय वाटतं सर की आत्ताच्या काळामध्ये आपलं जगणं आणि कविता यांचं काही नातं आहे का? नातं म्हणजे लोकांनी आता बरेचसे लोक ना म्हणतात की पण ते काय होतं की तुम्ही त्याच्यामध्ये काव्य आहे का, हे नुसते याद्या करण्यामध्ये काही मुद्दा आहे असं मला. वास्तव लिहितो आम्ही, समकाळाचं लिहितोय, नुसतंच जर तुम्ही याद्या करत राहिला तर ती काही कविता नाही बरं का, आणि वास्तव पण नाही. वास्तवाचं दर्शन म्हणजे अगदी 75 साली लिहिलेली सलाम सारखी कविता अजून लोक म्हणतात पाडगावकरांची बरं का. जेव्हा जेव्हा काहीतरी राजकीय होतं तेव्हा सगळ्यांना ते आठवतं. किंवा आचार्य अत्रेंची झेंडूची फुले, त्याला यंदा 100 वर्ष पूर्ण होत आहे. 1925 साली झेंडूची फुले प्रसिद्ध झालं. विडंबन पहिलं आचार्य अत्रेंनी रूढ केलं, केशव कुमार या नावाने बघा. आणि त्यावेळी रवी किरण मंडळाची कविता ही जोरात होती. आचार्य अत्रेंना सुरुवातीला ते काही कवी आवडायचे बरं का, आणि त्यांनी विडंबन सुद्धा केली, ती दर्जेदार केली. आम्ही कोण म्हणून काय पुसता आम्ही असू लाडके बरं का. ह्यांनी लिहिलं आम्ही कोण म्हणून काय पुसता दाताड वेंगाडूनी वगैरे. किंवा असं अत्र्यांचं जे होतं ना की
त्यांची विसंगती बरोबर पकडायची. आणि ते झेंडूचे फुलेमध्ये सगळी विडंबना आहेत, सामाजिक आहेत. मी तुम्हाला ना एक मला सुद्धा विडंबना लिहायची. त्याच्याच वर मी येणार होते सर, की आपण तरल कविता खूप म्हणतोय, बंडखोर कविता म्हणतोय, पण विडंबनाची तुमची जी शैली आहे ना ती सुद्धा काही खास आहे. म्हणजे एखादी घटना घडली की तुम्ही फेसबुकवर 4 ओळी टाकता आणि त्याच्यातून असं वाटतं अरे हे आपल्याला असंच काहीतरी म्हणायचं होतं, हे जाणवतं. तर ती कविता. अभंग हे संत साहित्याचं एक मोठं वृत्त आणि आपलं एक मोठं ट्रेझरी आहे, खजिना आहे. बरोबर. त्या अभंगाचं मी असं विडंबन आपण ज्यावेळी करतो त्यावेळी आम्ही म्हणतो दुभंग. बरं. दुभंग होणं ना असं. ते काय झालंय बघा आजच्या समाजात. चोर झाले साव, साव झाले चोर. आता हे अभंगाच्या चालीत म्हटलं तर तुम्हाला ते कसं वाटेल? चोर झाले साव, साव झाले चोर, ऐसा हा बाजार चिल्लरंगी, ऐसा हा बाजार चिल्लरंगी. तुम्ही याच्या मागणं पुंडलिकावर दे करू शकता, इथे नको. बरं का? चोर झाले साव, साव झाले चोर, ऐसा हा बाजार चिल्लरंगी. परस्परांची गा फेडती नेसणे, काय ती भाषणे थिल्लरंगी. सगळं थिल्लर. गटकंचुकीचा खेळ झाला खुल्ला, जो तो मारी डल्ला गुळरंगी. कुठे ढोल ताशे कुठे शंखनाद, देश बरबाद डुल्लरंगी. ठोका म्हणे लोक बाजारात दंग, ठोका म्हणे लोक. इथे मी टोपण नाव खल्लूस म्हणतात तसं ते, जसं तुका म्हणे असतं, नामा म्हणे असतं, तसं इथे ठोका म्हणे. ठोका म्हणे लोक बाजारात दंग. सगळा बाजार झालेला आढळेल तुम्हाला, राजकीय सामाजिक सगळा. ठोका म्हणे लोक बाजारात दंग, आणि पांडुरंग संभ्रमात, आणि पांडुरंग संभ्रमात. खरंय. ह्याच्या इतका लास्ट वर्ड कुठला असू शकत नाही कवितेच्या बाबतीमध्ये. तुम्ही ही कविता म्हणताना मला बरीच दृश्य डोळ्यासमोरून गेली आणि पांडुरंग का संभ्रमात पडला असेल ते सुद्धा कळून चुकलं मला चांगलं. तुम्ही कितीतरी कवींच्या कविता म्हटल्यात, सादर केल्यात आणि कवितांच्या गावाला तुम्ही घेऊन गेलात आम्हाला. तुमचा कवितांच्या गावा जावे हा कार्यक्रम होता आणि ही कवितांची मैफल तुमच्या एका कवितेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. तर त्याची फरमाईश मी आता करते. मालवणी आणि मराठीचा एक अतिशय मस्त संगम आहे. बिलकुल बिलकुल. वन इंडिया मराठीने या निमित्ताने इथे ही जागतिक कविता दिनाच्या निमित्ताने बोलायची संधी दिली आणि आम्हाला तुमच्या कविता ऐकण्याची संधी मिळाली. या सगळ्या लोकांपर्यंत आपण या निमित्ताने पोचवता आल्या, ही खूप एक मोठी गोष्ट आहे. आणि तुमच्या आस्थापनेचे आणि सगळ्या तंत्रज्ञांचे तुमचेही आभार मानतो. आभार मानायची अजिबातच गरज नाही. ही जी झिंझिनाट कविता आहे, झिंझिनाट, तर ती आपण प्रत्येक वेळी म्हणतो, तर तिने आपण समारोप करूया. ही एक कवितेला झाली 35 वर्ष आणि खूप जुनी कविता आहे, पण तुम्हाला वाटेल की ती आत्ता तुमच्या बाबतीत घडते आहे की बरोबर वगैरे. आणि ही कविता ऐकताना मी विनंती करेन रसिकांना की तुम्ही तुमच्या आसपासचं सगळं विसरून जा आणि तुम्ही तुमच्या तरुण वयात जा. आणि जे आहेत त्यांना काही प्रश्नच नाही, ते आहेतच तिथे तरुण, त्यांना पांगणीत जावं लागेल. पण तिथे काय आहे पुढे त्या कवितेमध्ये ते पण ऐकून ठेवावं की पान्नीत भेटलंस अंगात खेटलंस काळोख किनाट, पान्नीत भेटलंस अंगात खेटलंस काळोख किनाट, हातात हात घेतलंस अकस्मात झालो झिंझिनाट. पतेरो साळसाळ पायाबुडी, पतेरो साळसाळ पायाबुडी, फुरसा मारीत होता मनात उडी, चलता चलता कुजबुजलस, चलता चलता कुजबुजलस, हीच माझ्या घराची जवळची वाट, पान्नीत भेटलंस अंगात खेटलंस काळोख किनाट, हातात हात घेतलंस अकस्मात झालो झिंझिनाट. आणि तिची तंद्री असते ना प्रेमातली, आणि म्हणजे राजकारणात पण असं होतं, काय बोलत होतं आणि खय चलत होतं कोणाक माहिती, काय बोलत होतं आणि खय चलत होतं कोणाक माहिती, सगळ्या वाटेर निसतो पिकल्या आंब्या फणसांचो घमघमाट, पान्नीत भेटलंस अंगात खेटलंस काळोख किनाट, हातात हात घेतलंस अकस्मात झालो झिंझिनाट. लांबसून बॅटरी योग लागली जवळ, म्हणजे गावामध्ये शोधणारे असतात ना, म्हणजे आता तुम्हाला सांगायला हरकत नाही, शोध पत्रकारिता आमच्याकडे पण आहे गावामध्ये, म्हणजे फुकटचे. म्हणजे काही त्यानं पेमेंट कोण करत नाही, स्वतःहून हौशी पत्रकार.
कुणाचं काय चाललंय. लांबसून बॅटरी येऊक लागली जवळ, लांबसून बॅटरी येऊक लागली जवळ, तू माका खासकन वडलस, माझा काळी झाडझाड झाडझाड झाडझाड, तुझा मात्र धाडस बनाट, हातात हात घेतलंस अकस्मात झालो झिंझिनाट. आणि शेवटी तुझ्या मागसून किती जण भेटली, अंगात खेटली पण नाही पटली. तुझ्या मागसून किती जण भेटली, अंगात खेटली पण नाही पटली. माझ्या कानात अजून तुझ्याच काकणांचो तो पहिलो वहिलो किनकिनाट. माझ्या कानात अजून तुझ्याच काकणांचो तो पहिलो वहिलो किनकिनाट. पांदीत भेटलस, अंगात खेटलस, काळोख किनाट, हातात हात घेतलंस अकस्मात झालो वन इंडिया मराठीचो झिंझिनाट. अरे वा, तुम्ही आम्हालाही दाद दिली. पण तुमचं हे जे झिंझिनाट आहे, हा कवितेचा झिंझिनाट आणि बऱ्याच कडव्यांचा किणकिणाट आमच्या कानामध्ये असाच घुमतो आहे. आणि आता चैत्राची चाहूल लागलेली आहे, वसंत ऋतू येणार आहे. यावेळेस तुम्ही इथे आलात, कवितांची मैफल सजवलीत. खूप खूप धन्यवाद. तुम्हाला कोणती कविता तुमच्या हृदयाच्या सगळ्यात जवळची वाटते? कोणती कविता ऐकावीशी वाटते? कोणती कविता वाचल्यावर बरं वाटतं? आम्हाला नक्की कळवा. कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.